महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या प्रेरणेने पुढाकाराने आविष्कार या संशोधन उत्सवाचे किंवा रिसर्च फेस्टिवलचे दरवर्षी आयोजन केले जाते। संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर आंतरविद्यापीठ ही स्पर्धा असते आणि विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस वाव मिळावा, एक संशोधन संस्कृतीचे महाराष्ट्रामध्ये प्रसार व्हावा हे याच्या मागील उद्दिष्ट असते, जेणेकरून विद्यार्थ्यांची जी कल्पनाशक्ती आहे तिला एक वाव मिळावा, व्यासपीठ मिळावं आणि त्यातून अनेक डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर स्वामीनाथन निर्माण व्हावे हे यामागचं उद्दिष्ट असतं। आणि मला वाटतं यावर्षी CPN बेरार महाविद्यालयात आयोजित आविष्कारच्या या सिलेक्शन ट्रायल्सला जो प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे, जवळपास 150 टीमनी नोंदणी केलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या उत्सवाच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते नक्कीच कुठेतरी सफल झालेलं आहे। विद्यापीठांनी आम्हाला हा जो संधी दिलेली आहे आविष्कारचं आयोजन करण्याची, ही CPN बेरारसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। CPN बेरार तसंच सगळ्याच प्रकारच्या संशोधनाला नेहमीच पाठिंबा देत आलेला आहे। आमच्याकडे वर्कशॉप्स पण आम्ही घेतलेले आहेत। त्याच्यामुळे विद्यापीठाने या सगळ्याचा विचार करून हे CPN बेरार कॉलेज यावर्षी निवडलं। हे साधारणतः 13वं वर्ष असेल आहे आविष्कारचं आयोजनाचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक मला सांगायचं आहे की कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी कुठेही जाऊन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल, प्युअर सायन्सेस असेल, कॉमर्स असेल किंवा ह्युमॅनिटीजमध्ये असेल, कुठेही त्यांनी आपलं इनोव्हेशन द्यावं अशा प्रकारे याचं आयोजन असतं। त्याचा आविष्कार इथे सादर केला जातो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं एक टॅलेंट सगळ्यांसमोर आणण्याची संधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळते। दुसरं महत्त्वाचं, या पूर्ण आयोजनात मागच्या वर्षांपर्यंत जितकं आतापर्यंत पार्टिसिपेशन होतं त्याच्या जवळपास दुप्पट झालं आहे असं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की CPN बेरार महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षापर्यंत जे आविष्कारमध्ये आतापर्यंत पार्टिसिपंट्स होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पार्टिसिपंट्स आलेले आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला अत्यंत चांगला असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपले सगळे इनोव्हेशन्स इथे आणलेले आहेत। त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करते।
according to Newton's, gravity is nothing but the force of attraction between any two objects in the whole universe. But when it comes to Einstein, he came with a total different idea that gravity, it is nothing but a force between two objects. It is nothing but the distortion in the fabric of the space-time. This is the fabric of space-time. This is a four-dimensional fabric which consists of a space and time also. So in this space-time fabric, when an object of heavy mass is placed, then it bends toward that fabric. Then this distortion creates, and this distortion is nothing but called as a force, gravity, by the Albert Einstein. And when any object revolving around that, so it follows the elliptical path in this gravitational force. Yes. ये एक प्रोटोटाइप है कॉल्ड एज IPEM, जो जैसा आप फ़ोन को रिचार्ज करते हैं वैसा आप अपने घर के इलेक्ट्रिक मीटर को आप रिचार्ज कर सकते हैं। उसके लिए एक छोटा सा प्रोटोटाइप मॉड्यूल डिज़ाइन किया हुआ है, ठीक है, जो आप मैसेज करके आप उसको रिचार्ज कर सकते हैं। जितना आप पावर यूज़ करोगे उतना ही आप कंज्यूम करोगे, उतने का आप रिचार्ज करना है। और उसके बाद में हर बार जब पावर कम होते जाएगा, कंज्यूम होते जाएगा, तो आपको इंटेलिजेंट सिस्टम, आपका जो सिस्टम है वो डायरेक्टली मैसेज करके बता देगा कि आपका कितना पावर कंज्यूम हुआ और कितना पावर बचा है। जब आपका पूरा पावर ख़त्म हो जाता है तो आप मैसेज करके आप वो रिस्टोर कर सकते हैं अपने पूरा पावर। ये उसका छोटा सा मॉडल आपको एक्सप्लेन करके बताता हूँ। ये ऑन है, आप यहाँ पर देख सकते हैं कि ये इंटेलिजेंट मीटर है। ये आपको इंडिकेट करके दिखाएगा कि आपके पास में कितना यूनिट बचा है। आप देख रहे हैं कि पावर कंजम्पशन हो रहा है और यूनिट कम होते जा रहा है, ठीक है। और एक प्री डिटरमाइंड वैल्यू पे हम उसको वार्निंग मैसेज भेजेंगे कंज्यूमर को कि आपका इतना यूनिट बचा हुआ है। आप देखेंगे यहाँ पर कि माझा प्रोजेक्ट आहे बायोप्लास्टिक याच्यासाठी की आजचा जो आपण प्लास्टिक यूज करतो तो प्लास्टिक डिकम्पोज व्हायला जवळपास 10,000 वर्ष लागतात, पण जो मी बनवलेला प्लास्टिक आहे तो पूर्णपणे बायोच्या कंपोनंटमुळे बनलेला प्लास्टिक आहे। तो डिकम्पोज व्हायला फक्त 2 ते 3 हप्त्यामध्ये तो डिकम्पोज होतो। आणि आत्ता नुकतीच शासनाने प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे, कारण त्याचं असं आहे की प्लास्टिकमुळे जो प्रदूषण आहे किंवा पर्यावरणाला जी काही हानी होत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। पण हा जो प्लास्टिक जो मी बनवलेला प्लास्टिक आहे बायोप्लास्टिक, हा या प्लास्टिकमुळे जर आपण जो प्लास्टिकचं जे काही सामान यूज करतो या प्लास्टिकमुळे त्याला रिप्लेस केलं तर हा पर्यावरणपूरक असा प्लास्टिक आहे। हा प्लास्टिक आपला स्वतः बनवलेला आहे। हा पूर्णपणे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे। याला जर मी डिग्रेड करायला केलं तर हा 2 ते 3 हप्त्यामध्ये पूर्णपणे संशोधनाची वृत्ती निर्माण होते व पुढे ते काही आपल्या डोक्यातील आयडियातून एक इंडस्ट्रीपर्यंत ते जाऊ शकतात। हाच यामागचा उद्देश आहे। काही ग्रामीण भागातील, शहरी भागातील काही विद्यार्थी असे असतात की त्यांना आपल्या कलागुणांचं पुढे प्रदर्शन करता येत नाही, व्यासपीठ मिळत नाही, पण या आविष्कार मिळताना हा एक व्यासपीठ मिळतं आणि ते पुढे चांगल्या तऱ्हेने जाऊ शकतात। यामध्ये आपण 4 कॅटेगरीज घेतल्या आहेत, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पोस्ट PG आणि टीचरसाठी। आणि या 4ही गटातून आम्ही काही निवडक असे प्रोजेक्ट आणि पोस्टर कॉम्पिटिशनमधून जे निवडक विद्यार्थी आहेत त्यांची निवड करून राज्यस्तरावर पोरस कॉन्क्रीट एंड पोरस कॉन्क्रीट जो है ये मैंने इसलिए बनाया है बिकॉज आजकल जो प्रॉब्लम है सीमेंट रोड वगैरह जो है, तो जब रेनफॉल होता है तो पूरा रोड पे जो है पानी आ जाता है, जिसके वजह से जो है वाटर जो है ऊपर रहता है, हम स्लिप वगैरह भी हो सकते हैं। तो इसीलिए मैंने ये कॉन्क्रीट ऐसा बनाया है जिसमें से वाटर पर्कुलेट हो सके, और वाटर जब पर्कुलेट होके ग्राउंड में जाएगा तो ग्राउंड वाटर लेवल भी जो है इंक्रीज होगा। सो दिस इज़ पोरस कॉन्क्रीट एंड इसका कंपोजिशन है कोर्स एग्रीगेट, सीमेंट, वाटर एंड एडमिक्सचर। सो जब वाटर आएगा, रेन आएगा तो इसमें से वाटर पर्कुलेट होगा, ग्राउंड में जाएगा तो ग्राउंड वाटर लेवल इंक्रीज होगा, उसके वजह से रेन वाटर हार्वेस्टिंग होगा। This is the thermoacoustic refrigerator system. Basically, we are utilizing the refrigerator with the help of the different types of the refrigerants and the harmful refrigerants. This is working on the totally on the acoustic. This is utilizing the sound waves. With the help of sound waves, we are generating the cooling and heating effect. Now, in this system, this is the portion where we are kept the loudspeaker. This portion is containing the stack. This portion is the resonator and this is the buffer volume. As we seen in the diagram, there is mentioning that
the temperature is directly proportional with pressure, and when the gas is expand, the pressure is decreases as well as the temperature is also decreases. When it compress, the temperature increases as well as the pressure is increases. The same phenomenon is utilized here. Now with the help of constant frequency waves and the amplifier, we are generating the different sound waves. With the help of that sound waves here, at this end we are generating the high temperature, at this end we are generating the cold temperature. And during the performance I obtained the different results. In that result it is mentioned that when we are utilizing with the particular frequency, that is 474 Hertz, so we are obtaining the lowest temperature, that is 12 degrees Celsius. And when we are utilizing the different types of inert gases just like argon, nitrogen, oxygen, air and the helium, also we are obtaining the lower down temperature, that is 10 degrees Celsius. So this will be utilizing for the different applications just like the electronics equipment cooling, air cooling, water cooling, refrigeration and the air conditioning appliances. Currently this refrigerator does not have any harmful refrigerant, as well as it having the no moving parts. It is just having the one stationary, and it can be accumulated in our car, at our home, and we can utilize with the help of the different sound system. Just like currently I am utilizing the FM, so with the help of listening the music we can generate the refrigerating effect. So this is the basic concept of this. मी फाईन आर्ट डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे आणि PPG पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी आहे आणि मी मुखवटा एक जिवंत शिल्प याच्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुखवटा म्हटलं की आपण सर्वत्र बघतो, जगामध्ये सर्वत्र आपल्याला मुखवटा पाहायला मिळतो. मुखवटा हा वेगवेगळ्या मीडियामध्ये, माध्यमामध्ये बनवला जातो. मुखवटा हा आपल्याला पूर्ण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो, नाटकामध्ये, नृत्यामध्ये आणि वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या ज्या जत्रा यात्रामध्ये आपल्याला मुखवट्याचं अतिशय महत्त्व पाहायला मिळते. तसंच देवी देवतांचे शिल्पसुद्धा मुखवट्यासारखी आपल्याला पाहायला मिळतात. त्याला एक विशिष्ट ठप्पा लागलेला आहे, विशिष्ट पद्धतीनं आपण त्याला मांडतो. त्याच पद्धतीने मुखवट्याचं महत्त्व ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीचं आपल्याला प्रचार करायचा असेल तर त्यावेळी आपण त्या मुखवट्याचा वापर करत असतो. हा झाला प्रत्यक्ष मुखवट्याची बाजू. आणि अप्रत्यक्षच्या मुखवट्याच्या बाबतीतसुद्धा मी म्हटलेलं आहे की आपण म्हणतो नेहमी बोलण्याच्या याच्यामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये यांनी खोटा मुखवटा लावलेला आहे, यांनी खोटे मुखवटे लावण्याची सवय आहे, एक चेहरे पे कही चेहरे लगाते है लोक, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मुखवट्याबद्दलच्या अप्रत्यक्ष मुखवट्याच्या भावना आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. प्रत्यक्ष मुखवटा आणि अप्रत्यक्ष मुखवटा दोन्हीही मुखवटे आपल्याला बोलत नाही असं दिसतात, परंतु त्यांच्या भावना आपल्याला व्यक्त होताना दिसतात. अप्रत्यक्ष मुखवटा जेव्हा नट किंवा पात्र आपल्या चेहऱ्यावर लावतो त्यावेळी त्याच्या करामतीवरून मुखवटा जरी हालचाल करत नसला तरी ते पात्र किंवा तो नट हालचाल करत असतो. त्यामुळे आपल्याला त्या मुखवट्याची हालचाल निश्चितच जाणवते. म्हणून त्या मुखवट्यावरच्या हावभावावरून आपण ओळखत असतो की हे पात्र कुठल्या ॲक्टिंग करत आहे, कुठल्या पद्धतीचा हावभाव करत आहे, असं आपल्याला त्याच्यामधून दिसून येते. मला असं या निष्कर्षामधून सांगायचं आहे की मुखवटा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हे समाजात वावरत असतात आणि हे समाजात वावरत असताना ते कुठल्याही प्रकारची बोलीभाषा बोलत नाहीत, परंतु त्याच्या मागची भूमिका फार मोठी असते. मला हे या कलेमधून सिद्ध करायचं आहे. हमने एक ऐप बनाया है जिसका नाम है सेलेकार्ट. इस पे ऑनलाइन कैटरिंग और डेकोरेशन बुकिंग प्लेटफॉर्म है, जिस पे आप जैसे शादी रही या कोई भी फंक्शन रहे तो आप इस ऐप की मदद से कोई भी फंक्शन या फिर कुछ बुक कर सकते हैं. एक ये सिंपल प्लेटफॉर्म है जिस पे एक फॉर्म सिस्टम है, जैसे कि इसे सेलेकार्ट कहा जाता है, जो प्ले स्टोर पे अवेलेबल है. आप इसे डाउनलोड कर सकते हैं, ये फ्री अवेलेबल है. इसके बाद आप जैसे आपको डेकोरेशन बुक करना है तो यहाँ पे आप जैसे स्लाइड करेंगे तो यहाँ नीचे डी लिखा रहेगा, वो डेकोरेशन का प्लेटफॉर्म है. अगर जैसे आप इस पर क्लिक करते हैं तो आप एक फॉर्म ओपन होगा जिस पे आप अपने जो मिनिमम जो रिक्वायरमेंट रहेगी वहाँ पे जैसे नाम हो गया, पता हो गया, ऐसे भी फ़ोन नंबर्स हो गए, वो डाल के फिर आप उस पर बुक कर सकते हैं. उसके बाद देन हम फर्दर प्रोसीड करते हैं, हम अपने एम्प्लॉय आपके घर भेजते हैं. देन उसके बाद में हम ऑर्डर को कंफर्म करते हैं. इससे क्या होता है कि आपको कहीं घर से बाहर जाने की ज़रूरत नहीं पड़ती. आप घर बैठे बैठे आप कैटरिंग और डेकोरेशन बुक कर सकते हैं अपने फंक्शन्स के लिए. सर हे ॲक्वापोनिक्स मॉडेल आहे. याच्यामध्ये फिशरीज आणि प्लांट दोन्ही पण ग्रोथ होतात आणि याच्यामध्ये आपण सिम्बॉटिकली वर्क करतो रिसर्क्युलेटिंग सिस्टीमवर. याच्यामध्ये फिशला आपण जो पण फर्टिलायझर म्हणजे खाद्य देतो, त्यामुळे जो पण फर्टिलायझर तयार होतो तो प्लांटला व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी कामात पडतो. आपल्याला दोघांना पण एका वेळेला खर्च करायची जरूरत पडणार नाही. एकावरच खर्च केलेला तो दोघे पण एका वेळेला वर्क करतील. याच्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये मॅक्झिमम प्रोडक्शन मिळणार आणि फायदा जास्त होणार. आणि दोन्ही पण फिश पण आपण विकू शकतो आणि प्लांट पण आपण करू शकतो आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त होणार, 5 पट जास्त. छोट्या जागेवर हे प्रोडक्शन.
So this is actually a solar lid based earthen pot. गांव में जो पानी रहता है लोगों के पास वो उसमें बैक्टीरियाज रहते हैं, उसको किल करने के लिए सबसे लो कॉस्ट सोल्यूशन है, जिसमें सोलर पैनल का इस्तेमाल किया गया है। एज ए ढक्कन इस्तेमाल होगा मटके के, और उसके नीचे एक अल्ट्रावायलेट लैंप लगाया गया है। सन एनर्जी को कन्वर्ट करेगा इलेक्ट्रिसिटी में, और इलेक्ट्रिसिटी विल बी कन्वर्टेड इनटू यूवी लाइट, अल्ट्रावायलेट लाइट। अल्ट्रावायलेट लाइट में बैक्टीरियाज किल करने की ताकत रहती है, और वो कुछ स्पेशल नाम है जो बैक्टीरियाज डिसीज़ फैलाते हैं, गार्डिया लैम्बलिया एंड क्रिप्टोस्पोरेडियम सिस्ट, और काफ़ी माइक्रो ऑर्गेनिज्म को भी ये किल करता है। 500 या 600 रुपये में प्रोडक्ट बन जाता है, क्योंकि 400 रुपये का पैनल, 50 रुपये का लैम्प जो एक्चुअल में हाई कॉस्ट प्यूरीफायर्स में पाया जाता है, और एक अडाप्टर की ज़रूरत पड़ती है। तो 600 रुपये में लॉन्ग लाइफ के लिए ये इस्तेमाल होता है। इसको सोलर बॉटल के ऊपर भी लगाया जा सकता है कमर्शियल प्रोडक्ट की तरह, और ओवरहेड टाकी जो रहती है उसके ऊपर भी लगाया जा सकता है। Topic of my innovation is multifunctional material handling device. So by carrying heavy overhead load or carrying load in the bad posture, due to this there is a chances of causing medical problems such as neck pain, back pain, muscle pain, lower back pain, disc degeneration, osteoporosis, osteoarthritis and spondylosis. So that's why for that I have developed this innovation. My topic of my innovation is multifunctional material handling device. This is the first device named as a head load carrier. By using the head load carrier, user can carry heavy load over the head. This is the head load carrier. There is a gap in between the head and the device, so the overall load is distributed to the shoulder and middle portion of the body. By using this device, user feel comfortable and which helps to avoid medical problem. The second material handling device is a back load carrier. Back load carrier, by using the back load carrier, user can carry heavy load at the back side of the body, in which overall load is distributed to the shoulder and middle portion of the body. Next device is the light load carrier. Light load carrier, the device by using this, user can carry the light or medium kind of load at the back side of the body. If structure were in a reverse direction, then this device is useful for the babysitting purpose. Next is the ground load carrier. Ground load carrier is made by clamping this main structure and this tri-wheel structure. By clamping this main structure and tri-wheel structure, by using this, user can carry device as a trolley. Due to the use of tri-wheel structure, user can use these also in case of staircase climbing. Next device is the ground load carrier with 2 compartments. It is made by clamping the main structure, base structure and attachment structure and tri-wheel structure. By using this, user can use this device as a trolley with the option of 2 compartments. So the handling of more amount of material is possible due to the option of 2 compartments. As we all know, there's a huge growing market of mouth fresheners right now, especially in the mouthwash. Mouthwash has become an integral part of our daily oral care routine and hygiene. But the conventional mouthwashes in the market are generally in the form of liquid, and most of them contain alcohol, which makes it not so children friendly. Alcohol also damages the oral tissues and gives a burning sensation. And if they do not contain the alcohol, even if they are water based, they pose a number of problems such as of spilling, leakage. Also, it has a fixed concentration, so if you wish to increase the cooling, you have no option. Also, there have been recent cases of its contamination through hypodermic needles in transportation, and also it increases the transportation cost since the liquid mouthwash is 80% water. So here, this product is actually a mouthwash in the form of tablet, which gives the benefits of being non-alcoholic, non-preservative with no preservative use. It has also been shown to have antibacterial action against the oral pathogen S. aureus, which is responsible for the bad breath or halitosis. So this tablet can be used in 2 ways. It is convenient to use, carry, and also gives the flexibility of concentration and cooling as required.